आज आपण मटका केक बनवणार आहोत. तर तो मी आज पहिल्यांदाच बनवत आहे. तर हा जो केक आहे तो मी होममेड प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. तर मी लवकरच तुमच्यासोबत चॉकलेट प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे मी क्रमकोट केला आणि क्रमकोट केल्यानंतर वरची जी लेअर असते तिला थोडं कट केलेलं आहे आणि कट केल्यानंतर जो उरलेला भाग होता कट केलेला भाग तो मी वर मांडलेला आहे. तर आज आपण मटका केक बनवणार आहोत. तर ते मी पहिल्यांदाच बनवत आहे. आजपर्यंत मी कधीच बनवलेलं नाही आहे. त्यानंतर कट झाल्यानंतर आणि क्रमकोट झाल्यानंतर इथे मी पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्णपणे त्याला कवर करून घेतलेली आहे. तर इथे मी एक ड्रॉप रेड कलर टाकलेलं होतं आणि रेड कलर टाकून मी त्याला पूर्णपणे कवर करून घेतलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डार्क रेड कलर कसा आणायचा ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. तर सर्वात आधी मी लाईट कलरच्या रेड कलर क्रीमने इथे कवर केलेलं आहे आणि त्यानंतर स्क्रॅपरच्या मदतीने इथे मी राऊंड शेपमध्ये हे कवर करत आहे. तर हलकं क्लीन झाल्यानंतर इथे मी पुन्हा पायपिंग बॅग घेतलेले आहे आणि जे आपल्या माठाची जे वरचा भाग असतो तर तिथे मी ते पायपिंग बॅगच्या मदतीने ड्रॉ केलं आणि नंतर पॅलेट नाईफच्या मदती आणि स्क्रॅपरच्या मदतीने इथे मी ते व्यवस्थित जो आपला शेप असते राऊंड शेप वरचा जो राऊंड शेप असते माठाचा तो राऊंड शेप देण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे. पहिल्यांदाच केक बनवत असल्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि मी ते खूप केअरफुली करत होते. तर इथे पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन झाल्यानंतर आतमध्ये थोडं जे क्रम्स होते ते दिसत होते तर तिथे मी थोडीशी क्रीम लावून घेतली आणि पुन्हा जो आपला वरचा राऊंड शेप असते ते इथे बनवत आहे. तर इथे मी व्यवस्थित ते क्लीन करायचा प्रयत्न केलेला आहे, ते खूप काळजीपूर्वक, कारण जर आपल्या माठाचा शेप बिघडला तर सर्वच बिघडू शकते. तर इथे आपला थोडाफार क्लीन झालं. त्यानंतर मी इथे पातळ जी आपली शीट येते स्क्रॅपर तर त्या पातळ स्क्रॅपरने इथे मी राऊंड शेप देत आहे, कारण आपल्याला माठाचा शेप द्यायचा आहे. तर पातळ जी शीट येते त्याशिवाय ते एक्झॅक्ट शेप येणार नाही. तर इथे मी ते शेप क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर मला डार्क रेड कलर द्यायचं होतं तर त्यामुळे इथे मी पावडर कलर यूज केलेला आहे आणि पावडर कलर इथे मी स्प्रेच्या मदतीने ते स्प्रे करत आहे. तर जेव्हा कधी आपल्याला डार्क कलर द्यायचं असेल तर ते क्रीमच्या वरून द्यायचं असते. जर आपण आतमध्ये मिक्स केलं तर ते कडवट होण्याची शक्यता आहे. तर इथे त्यानंतर मी व्हाईट कलरची क्रीम घेतली आणि माठाला डिझाईन दिलेली आहे. तर इथे मी जी माठाला आपण आपल्या मनाने जशी पाहिजे तशी डिझाईन करू शकतो तो इथे मी एक डिझाईन दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला माखनचा जो शेप द्यायचं होतं त्यासाठी इथे मी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि डॉट देत इथे मी आपला माखन जो आहे तो इथे रेडी केलेला आहे. तर इथे आपला केक हा जन्माष्टमी स्पेशल मी पहिल्यांदाच हा केक केलेला आहे. तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत